चलो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टुडंट्स. चलो आपला आलेला आहे जो काल चाललेला आहे स्टुडंट्स कोणता चालला आहे रॅशनल नंबर. ओके रॅशनल नंबर म्हणा कोणता चालला आहे आपला स्टुडंट्स काल झालेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह. ओके त्याच्यानंतर ऍडिटिव्ह इन्व्हर्स. ओके ऍडिटिव्ह इन्व्हर्स. ओके ऍडिटिव्ह इन्व्हर्स कोणाला बोलायचं स्टुडंट. चला ऍडिटिव्ह इन्व्हर्स इन्व्हर्स म्हणजे अपोजिट. ओके अपोजिट पा मला काय करायचं आहे ऍडिशन. ऍडिशनचा अपोजिट काय असेल. ऍडिशनचा अपोजिट आहे स्टुडंट्स कोण आहे ऍडिशनचा अपोजिट कोण असतो सबट्रॅक्शन. ओके ऍडिशनचा अपोजिट काय असतो सबट्रॅक्शन असतो. आयडेंटिटी कुणाला बोलायचं स्टुडंट्स मी काल सांगितलं होतं आयडेंटिटी कोणाला बोलतो जर माझा मॅथमॅटिकल रिझल्ट इज ऑलवेज कॉन्स्टंट फिक्स असेल युनिव्हर्सल ट्रू असेल तर ते आयडेंटिटी होणार आहे. मग आता याच्यात पहा मला ऍडिटिव्ह इन्व्हर्स आयडेंटिटी होणार आहे स्टुडंट. याला काय म्हणणार आहे मी आयडेंटिटीज होणार आहे. ओके आयडेंटिटीज होणार आहे. कोणत्या आयडेंटिटीज आहे आयडेंटिटीज ऑफ काय बोलला मी ऍडिटिव्ह इन्व्हर्स. ओके या ऍडिटिव्ह इन्व्हर्स मध्ये काय करणार अपोजिट पण हवे कुणासाठी लावलेला स्टुडंट रॅशनल नंबर साठी. लेट्स मानू स्टुडंट पहा लेट्स माना कन्सिडर करा ऍडिटिव्ह इन्व्हर्स मध्ये लेट्स माना स्टुडंट काय म्हणा ए इज रॅशनल नंबर. ए हा रॅशनल नंबर आहे स्टुडंट. आपल्याला याची मॅग्निट्यूड माहित नाही पण काहीतरी एक रॅशनल नंबर आहे. या रॅशनल नंबरचा मला इन्व्हर्स घ्यायचा आहे. इन्व्हर्स असेल तर काय असेल इन्व्हर्स काय असतो स्टुडंट याचा इन्व्हर्स मला घ्यायचा आहे. ओके इन्व्हर्स घेताना सोपा आहे स्टुडंट. हे पहा हा आहे स्टुडंट हा रॅशनल नंबर आहे. हा कोणता आहे पॉझिटिव्ह आहे. याचा इन्व्हर्स काय असेल बोला काय असेल इन्व्हर्स असेल ओनली साइन काय होणार आहे निगेटिव्ह म्हणजे साइन चेंज होणार ए पॉझिटिव्ह आहे मग ए चा इन्व्हर्स काय झाला मायनस ए झाला. ओके मग याचं ऍडिशन पाहिजे. ओके कोणते पाहिजे ऍडिटिव्ह प्रॉपर्टी स्टुडंट ऍडिटिव्ह. तेव्हा इन्व्हर्स मीनिंग काय झालं इकडे लक्ष द्या स्टुडंट. तेव्हा इन्व्हर्स मीनिंग काय झालं हे झालं इन्व्हर्स मीनिंग. ओके हे काय झालं इन्व्हर्स मीनिंग झालं स्टुडंट. एक रॅशनल नंबर आपण ऍज्युम केला आणि रॅशनल नंबर मध्ये काय म्हणलं आपण इन्व्हर्स घेतला. ऍडिशनचा इन्व्हर्स काय असतो स्टुडंट निगेटिव्ह आहे आणि आपल्याला काय करायचं आहे प्रॉपर्टी पाहिजे स्टुडंट ऍडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजे ओनली चेंजेस द साइन. पॉझिटिव्हच्या अपोजिट काय असणार आहे निगेटिव्ह साइन आहे आणि ऍडिटिव्ह म्हणजे काय करायचं ऍडिशन करायचे. चला कुणाचं ऍडिशन करायचे हा जो या रॅशनल नंबर मध्ये मला ऍड करायचा आहे कोणता करायचा इन्व्हर्स ऍड करायचा आहे स्टुडंट. गेटिंग रिझल्ट मला चेक करायचा आहे आणि हा जर रिझल्ट माझा कॉन्स्टंट असेल तर माझी प्रॉपर्टी होणार आहे स्टुडंट. चला मग आता काय झाला हा ए आहे. ओके आणि हा दुसरा कोणता आहे स्टुडंट हा मी ऍडिशन करतोय. इन्व्हर्स काय स्टुडंट मायनस ए आहे. याचा रिझल्ट मला ऑलवेज काय मिळणार स्टुडंट 0. मग याचा अर्थ हे काय झाले म्हणजे ऍडिटिव्ह इन्व्हर्स प्रॉपर्टीचा रिझल्ट काय असतो ऑलवेज ट्रू स्टुडंट 0. ऑलवेज 0 असं म्हणजे होल्ड होणार आहे म्हणजे याचा अर्थ काय ऍडिटिव्ह इन्व्हर्स झालं. ओके स्टुडंट समजतंय का. हॅलो काही डाऊट आहे का सांगा. हॅलो 6 घेतो चला मल्टिप्लिकेटिव्ह काय राहणार आहे स्टुडंट्स इन्व्हर्स राहणार आहे. ओके मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स हे प्रॉपर्टीज आहे स्टुडंट. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स हे काय आयडेंटिटीज ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ही आयडेंटिटी का म्हणतो स्टुडंट जर मी एनी मॅथमॅटिकल ऑपरेशन केलं एनी रॅशनल नंबरला केलं तर त्याचा रिझल्ट जर कॉन्स्टंट मिळाला तर मी आयडेंटिटी बोलतो नाही तर नाही. पाच इथे कन्सिडर करू. चला लेट्स मानू स्टुडंट काय मानलं मी. चला लेट्स अज्युम करा ए इज रॅशनल नंबर. ए इज काय झाला रॅशनल नंबर. ओके इज रॅशनल नंबर. याचा इन्व्हर्स घ्यायचा स्टुडंट काय मल्टिप्लिकेशनचा अपोजिट काय असेल स्टुडंट इन्व्हर्स घ्यायचा आहे. ओके इन्व्हर्स काय असेल स्टुडंट पहा काय असणार आहे 1/a. ओके मग याचं मला आयडेंटिटी तयार करायची स्टुडंट लक्षात घ्या आयडेंटिटी तयार करायची. कसली आयडेंटिटी आहे तेव्हा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स म्हणला की हा इन्व्हर्स मिनिंग झालं स्टुडंट. पण कुणासाठी मल्टिप्लिकेशन साठी हा झाला इन्व्हर्स म्हणजे रिव्हर्स साइन करायचे. इन्व्हर्स मिनिंग काय स्टुडंट ओनली इन्व्हर्स मिनिंग काय रिव्हर्स साइन. ओके साइन काय करा रिव्हर्स करा. इथे साइन रिव्हर्स केले का स्टुडंट ऍडिशन याला काय स्टुडंट ऍडिशनचं काय साइन काय केलं मी रिव्हर्स.
कसं याला काय करायचं मल्टिप्लिकेशन ऑपरेट करायचे ऑपरेशन आहे म्हणून याचं साइन काय होणार रिव्हर्स याचं इथं काय करायचं स्टुडंट ऍडिशन हे ऑपरेशन करायचे म्हणून याचं ऍडिशनचं साइन काय आलं रिव्हर्स साइन मायनस स्टुडंट आता पहा स्टुडंट हे आयडेंटिटी येणार आहे का यस येऊ शकते स्टुडंट पहा आता काय करायचं स्टुडंट मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी डेव्हलप करायचं कॉन्स्टंट रिझल्ट मिळाला आयडेंटिटीज म्हणजे काय असं स्टुडंट फिक्स रिझल्ट असतं आयडेंटिटी म्हणजे काय असतं any mathematical operation of the rational number getting fixed result constant result तर काय करणार मी याला इट इज माय आयडेंटिटी ओके मग काय होणार स्टुडंट हे कसली आयडेंटिटी हे मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी ओके मल्टिप्लिकेशन आयडेंटिटी म्हणजे काय असणार स्टुडंट मल्टिप्लिकेशन इनवर्स आयडेंटिटी आहे स्टुडंट ओके मग या आयडेंटिटी मध्ये मला a हा मल्टिप्लाय करावा लागेल ओके आणि आता a आहे यांच्यामध्ये स्टुडंट कोणता साइन पाहिजे पहा याचा a चा इनवर्स हा घेतला आणि कोणता स्टुडंट मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे इन बिटवीन मध्ये साइन कोणतं लिहू स्टुडंट cos म्हणजे आता मल्टिप्लिकेशन साइन झालं ओके मल्टिप्लिकेशन साइन झालं तर स्टुडंट रिझल्ट किती मिळणार आहे ऑलवेज 1 मिळणार आहे कोणताही रॅशनल नंबर घ्या स्टुडंट एनी रॅशनल नंबर ऑफ द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स रिझल्ट 100% गेटिंग 1 फॉर युनिटी मिळणार स्टुडंट इट इज माय आयडेंटिटी ओके अजून काय आयडेंटिटी देतो स्टुडंट काय आयडेंटिटी होऊ शकतं पहा तुम्ही किती आयडेंटिटी होऊ शकतं पहा झिरो आयडेंटिटी ही काय झाली झिरो आयडेंटिटीज होऊ शकते स्टुडंट झिरो आयडेंटिटीज ऑफ मल्टिप्लिकेशन आहे स्टुडंट हे पहा अशा आयडेंटिटी आपण डेव्हलप करू शकतो चला पहा स्टुडंट रॅशनल नंबर घ्या लेट्स म्हणा स्टुडंट्स लेट्स म्हणा a इज रॅशनल नंबर ओके रॅशनल नंबर आहे स्टुडंट या रॅशनल नंबरचा आपल्याला रिझल्ट पाहिजे कॉन्स्टंट रिझल्ट काय मिळतात पहा स्टुडंट एकदा लक्ष द्या हा a आहे ओके मी या साइडला काय करतो स्टुडंट्स a लिहिलं आता मला कुणी झिरो आयडेंटिटी स्टुडंट झिरो आयडेंटिटी आहे तर या a ला स्टुडंट कुणी मल्टिप्लाय करायला पाहिजे कुणी करायला पाहिजे स्टुडंट हा झिरो ने मल्टिप्लाय करायला पाहिजे आणि झिरो ने मल्टिप्लाय केला तर स्टुडंट ऑलवेज मला काय मिळणार आहे झिरोच एस म्हणजे साधं कोणत्या एनी रॅशनल नंबर is operate students into cross multiplication ultimately getting result constant fixed inverse truth म्हणून हे काय झाले झिरो आयडेंटिटी ऑफ मल्टिप्लिकेशन हे झाले त्याच्यानंतर स्टुडंट अजून एक डेव्हलप करू शकतो ओके काय डेव्हलप करू शकतो स्टुडंट्स 8 नंबर करू शकतो तेव्हा 1 आयडेंटिटी तेव्हा 1 इज आयडेंटिटी ऑफ द रॅशनल नंबर तेव्हा 1 याचा अर्थ 1 याला मी 1 लिहितो 1 identities of multiplication okay multiplication of rational number yes students rational number getting result check करा स्टुडंट चला लेट माना स्टुडंट लेट्स मानू हा a is a rational number a is rational number मग आता पहा या साइडला येईल या साइडला येईल स्टुडंट या येला आणि या येला स्टुडंट मल्टिप्लाय करा काय येणार स्टुडंट ऑलवेज 1 ने मल्टिप्लाय करायचे पाहिजे स्टुडंट 1 ने मल्टिप्लाय केला रिझल्ट काय येणार स्टुडंट ऑलवेज रिझल्ट कॉन्स्टंट होणार आहे स्टुडंट नो चेंज याचा अर्थ 1 ने मल्टिप्लाय केला आले रिझल्ट किंवा मी असा लिहितो स्टुडंट ओके मी असा आयडेंटिटी लिहितो स्टुडंट ओके a इज रॅशनल नंबर आहे a इक्वल टू 1 into a इक्वल टू a ओके स्टुडंट म्हणजे आता ऑलवेज रिझल्ट काय मॅच इट इज राहणार आहे ही सुद्धा एक काय आहे 1 आयडेंटिटी आहे 1 हे काय आयडेंटिटी ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर्स अशा आपण काही रिझल्ट जे कॉन्स्टंट असेल नाही याला आपण मानू शकतो जे कॉन्स्टंट असेल नाही याला आपण ऍज्युम करू शकतो मानू शकतो हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे याला आपण आयडेंटिटी बोलू ओके स्टुडंट काय प्रॉब्लेम आहे का स्टुडंट्स हॅलो इथपर्यंत काय का डाऊट सांगा हॅलो हा चला आता पाहायचं स्टुडंट्स नेक्स्ट पॉइंट पाहायचं आपलं ओके सुजल येते लक्षात स्टुडंट्स सुजल हा काय अवघड नाही हळूहळू समजू शकते ओके चला रॅशनल नंबर साठी पहा आता रॅशनल नंबर काय करतो स्टुडंट्स यांचं आपल्याला फर्स्ट पाहिजे in between rational number किंवा त्याला कन्सेप्ट नाव असतं डेन्सिटी हा कन्सेप्ट नाव असतं ओके मग काय नाही डेन्सिटी प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबर पहा नवीन न्यू पॉइंट आहे स्टुडंट कोणता आहे डेन्सिटी
densities of rational number. ओके, मी आता एकदा थोडस काय करू स्टुडंट, रॅशनल नंबर विषयी सांगत 2 मिनिटं रॅशनल नंबर विषयी सांगतो. रॅशनल नंबर कसा रिप्रेझेंटेशन करतात स्टुडंट्स? रॅशनल नंबरचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे? एनीबडी स्टुडंट्स? रॅशनल नंबर स्टँडर्ड कोणता आहे? P बाय Q. आणि P कोणता आहे स्टुडंट? न्यूमरेटर. आणि हा कोणता आहे? डिनॉमिनेटर. म्हणजे रॅशनल नंबर ऑलवेज कसा लिहितात स्टुडंट? डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये. हा, डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये असतो. आणि स्टुडंट हा जो डिनॉमिनेटर आहे म्हणून मी लिहू शकतो, हा खाली कोण आहे स्टुडंट? Q हा 0 असल्याने पाहिजे स्टुडंट, आणि हा D सुद्धा 0 नाही पाहिजे स्टुडंट. चला, Q 0 असेल आणि D 0 असेल, काय रिझल्ट मिळेल रे? आहे का बोला स्टुडंट? काय असेल तुम्हाला एक सांगू स्टुडंट लाव. चला, मी काय केलं स्टुडंट, हा P हा रॅशनल नंबर आहे आणि खाली मी 0 लिहिला स्टुडंट. काय रिझल्ट येईल मला? एनीबडी? रिझल्ट काय स्टुडंट्स? हा, करेक्ट आन्सर इज इन्फिनिटी कॅनॉट बी डिफाइंड. ओके, आणि आता मी असं एक लिहिलं स्टुडंट, 1/0 अपॉन P लिहिलं स्टुडंट. रिझल्ट काय येणार स्टुडंट्स? हा, करेक्ट स्टुडंट 0. आणि मी असं लिहिलं स्टुडंट, इन्फिनिटी अपॉन P लिहिलं स्टुडंट. तर रिझल्ट काय येणार आहे सांगू शकतो का? काय येणार स्टुडंट? बर, याचा रिझल्ट काय येणार स्टुडंट? हा, 1 अपॉन इन्फिनिटी असेल. याचा रिझल्ट काय येईल सांगा पाहू स्टुडंट. तेव्हा डिफरंट नॉलेज आहे हे. जर कळलं तुम्हाला काय म्हणतोय तेव्हा लहान मोठे कन्सेप्ट. ओके, आता याच्यासाठी काय येणार स्टुडंट? इन्फिनिटी म्हणजे काय स्टुडंट? मी म्हणणार आहे बाई 2 ठेवला, तेव्हा P ची व्हॅल्यू फिक्स झाली. P ची व्हॅल्यू काय झाला स्टुडंट? हे एक्सप्लेन करतो. हा इन्फिनिटी, पण हा P हा रॅशनल नंबर फिक्स आहे. हा रॅशनल नंबर सपोज मी 2 घेतला आणि मध्ये काय ठेवलं? एकदा 1 ठेवला, 2 3 4 5 6 7 8 9 10 अप टू इन्फिनिटी. याचा अर्थ रिझल्ट तुम्हाला फिक्स आहे का? नाही. रिझल्ट किती असेल सांगा बरं पाहू. इन्फिनिटीला डिवाइड करतो स्टुडंट आपण. एका हा, करेक्ट आन्सर स्टुडंट. इन्फिनिटी 1 अपॉन इन्फिनिटी रिझल्ट काय असेल? एनीबडी? नो. मोठे काय असेल? नाही. याचा फिक्स रिझल्ट आहे. चला, याचा फिक्स रिझल्ट आहे. तेव्हा फिक्स असेल तर हा करेक्ट 0 पाहिजे. करेक्ट 0 आहे. हे जनरली माहित पाहिजे आपल्याला. ओके, हे कॉमन सेन्स आहे. हा, पाहतो रॅशनल नंबर कसे असू शकतात. रॅशनल नंबर मध्ये काय लक्षात ठेवायचं स्टुडंट? चला, रॅशनल नंबर मध्ये काय लक्षात ठेवणार मी? कोण सांगतोय? रॅशनल नंबर का हा आहे स्टुडंट. ओके, हे रॅशनल नंबर आहेत का? रॅशनल नंबर तुम्ही असं लिहू शकतो. ओके, रॅशनल नंबर स्टँडर्ड फॉर्म स्टुडंट. ओके, मग याचा अर्थ कळला तुम्हाला? ओनली 0. P ची व्हॅल्यू काय असणार स्टुडंट? हे बघा, इथं P ची व्हॅल्यू काय करतो मी? याला Q करतो स्टुडंट. म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. हा Q केला. ओके, म्हणजे याचा अर्थ स्टुडंट 0 अपॉन, हे बघा Q किती नाही? फक्त 0 नाही स्टुडंट, पण Q ची व्हॅल्यू 1 अलाउड आहे का? आहे नाही स्टुडंट? यस. मग याचा अर्थ 0 हा रॅशनल नंबर आहे. यस, डन. कोणतेच फिगर रॅशनल नंबर असेल स्टुडंट त्याच्या खाली काय नाही म्हणजे किती? 1 नाही. काय नाही म्हणजे किती स्टुडंट? 1. मग याचा अर्थ 1 रिप्रेझेंटेशन करतो का स्टुडंट? आपण डिनॉमिनेटरला स्टुडंट इथं जर 1 असेल डिनॉमिनेटर मध्ये तर स्टुडंट म्हणजे Q1 असेल तर ओनली काय लिहतो आपण? न्यूमरेटर. किंवा काय लिहतो स्टुडंट? हा P लिहावे. म्हणजे याचा अर्थ डिनॉमिनेटर नाही माझा स्टुडंट, डिनॉमिनेटर अब्सेंट आहे. म्हणजे मी इथं केस लिहितो स्टुडंट, तेव्हा P बाय Q आहे स्टुडंट. म्हणजे इक्वल टू जर माझा स्टुडंट असा असेल तर मी काय लिहू शकतो? इफ, इकडे लक्षात स्टुडंट, इफ Q इज इक्वल टू 1 असेल तर स्टुडंट रॅशनल नंबर काय भेटतोय? गेटिंग रॅशनल नंबर P इज रॅशनल नंबर. म्हणजे काय झाला? P बाय Q इक्वल टू काय लिहू शकतो? P. ओनली P हाच रॅशनल स्टुडंट तरी सुद्धा तो रॅशनल नंबर आहे. मग P चे मॅग्निट्यूड कोण अलाउड आहे स्टुडंट? 0 आहे. P हा कोणताही असेल स्टुडंट, P चे मॅग्निट्यूड किती असेल स्टुडंट? म्हणजे रॅशनल नंबर आपण कुठे डिनोट करू शकतो स्टुडंट? एनीबडी स्टुडंट कुठे डिनोट करू शकतो? हा काय करला स्टुडंट? बोला, हा काय असेल ते स्टुडंट? हा ऍक्सिस आहे. हा कोणता आहे स्टुडंट? बोला, हा आहे ऍक्सिस आहे. ओके, हा मग हा ऍक्सिस कसा काढला स्टुडंट? तेव्हा मी अशी लाईन काढली. ही लाईन कुठे पॅरलल आहे? दिस लाईन इज पॅरलल टू अर्थ सरफेस. हाऊ स्टुडंट? सी लेवल.
किंवा हॉरिझॉन्टल टू सी लेवल और स्टुडंट पॅरलल टू सी लेवल, तर लाईन काय असेल स्टुडंट, दिस लाईन इज ऑलवेज ऍक्ट एज एक्स एक्सिस. Therefore, student, this line is diagonally marking. Diagonally marking म्हणजे काय असेल स्टुडंट, पहा इकडं लक्ष द्या स्टुडंट. चला या डायगोनली मार्किंग मध्ये मला काय करायचं आहे, पहा मला एक पर्सन आहे स्टुडंट. ओके, हा पर्सन कसा आहे स्टुडंट, लक्ष द्या. हा एक पर्सन आहे. ओके, आणि हा पर्सन या डायरेक्शनने चाललाय. हा एक पर्सन कुठे आहे स्टुडंट, हे पहा इथं आहे, तो इथं उभा राहिलेला आहे. ओके, आणि हा एक पर्सन आहे स्टुडंट, हा कुठे आहे इथे, तो या डायरेक्शनने चालतो. तर मला पाहावं लागणार स्टुडंट, वॉकिंग पर्सन इज वॉकिंग किंवा काय वॉकिंग करतो स्टुडंट, हा नंबर लाईन तो कोणत्या डायरेक्शन जाणार, या डायरेक्शन जाणार. तर मी पॉझिटिव्ह लिहिणार, या डायरेक्शन जाणार, तर निगेटिव्ह लिहिणार. ही साइड कोणती आहे, एल एच एस. ही कोणती साइड आहे, आर एच एस साइड आहे. ओके स्टुडंट, आणि जो सेंट्रल असेल तर मला हे वॉकिंग करत असताना स्टुडंट मला कोण पाहिजे, डिस्टन्स मेजर करायचे. डिस्टन्स मेजर करण्यासाठी काय पाहिजे स्टुडंट, कोण सांगतोय डिस्टन्स मेजर करण्यासाठी मला एक काय पाहिजे स्टुडंट, हा 0 आहे. 0 आहे नंबर लाईन ला, म्हणजे 0 ला काय बोलू शकतो, काय बोलू शकतो स्टुडंट, रेफरन्स. काय बोलू शकतो रे सोनांनो, रेफरन्स नंबर बोलू शकतो. हा रेफर केलेला नंबर आहे, याचा अर्थ मी कॉन्स्टंट नंबर असतो, आणि हा काय असेल, फिक्स नंबर आहे. एक वॉकिंग डिस्टन्स साठी मेजरमेंट ची कंडिशन असते. मग आता या डायरेक्शनने मी इक्वल मार्किंग, ग्रॅज्युअली इक्वल मार्किंग म्हणजे काय असं मीनिंग स्टुडंट, इक्वल पेस इक्वल डिस्टन्स. तेव्हा मी इक्वल पेस चा काय केलं, नंबर लाईन वर मार्किंग करून घेतला स्टुडंट. ओके, इक्वल लाईन चा मी काय केलं, मार्किंग केलं. ही आहे माझे +1 +2 +3 +4 +5 आणि प्लस किती 6. ही आहे -1 -2 -3 -4. ओके, -5 आणि -6. या नंबर लाईन वर जेवढे नंबर असतील स्टुडंट, हे नंबर कोणते असणार, रॅशनल नंबर असतील. ओके, मग मला काय करायचं स्टुडंट, रॅशनल नंबर इन बिटवीन करायचं. फाइंड द रॅशनल नंबर, फाइंड रॅशनल नंबर स्टुडंट, रॅशनल नंबर स्टुडंट between any two rational number, any two rational number. Yes, कोणत्याही दोन रॅशनल नंबर मध्ये एक रॅशनल नंबर काढायचा. पहा स्टुडंट, मी काय करतो, हा एक रॅशनल नंबर पकडला. पहा स्टुडंट, हा रॅशनल नंबर साठी माना स्टुडंट, या साइडचा एक रॅशनल नंबर इथे मानतो स्टुडंट. हा आहे सपोज माझा, हा आहे p1 आहे स्टुडंट, आणि हा कोणता आहे स्टुडंट, हा p, किंवा मी याला m बोलतो, तर याला काय बोलतो स्टुडंट, हा n, हा रॅशनल नंबर. m आणि n काय स्टुडंट, रॅशनल नंबर आहे. चला रॅशनल नंबर काढायचा, या मधला मला एक रॅशनल नंबर काढायचा आहे. कुणाच्या मधला काढायचा स्टुडंट, इन बिटवीन m आणि n च्या. पहा स्टुडंट, तेव्हा हा आहे माझा m, हा रॅशनल नंबर आहे, आणि दुसरा कोणता स्टुडंट, हा n, हा एक रॅशनल नंबर आहे. यांच्या मला इन बिटवीन रॅशनल नंबर काढायचा. मग मी कसं काढू स्टुडंट, एव्हरेज घ्यायचा. ओके, तर मी सपोज हा मानला स्टुडंट, हा रॅशनल नंबर कोणता मानला, सपोज q1 हा रॅशनल नंबर मानला, काही माना स्टुडंट, कोणताही माना. चला q1 रॅशनल नंबर इज इक्वल टू काय करायचं स्टुडंट, हे जे टर्मिनल आहे. ओके, हा कोणता आहे स्टुडंट, या नंबर लाईनचा हा एक टर्मिनल आहे आणि हा एक टर्मिनल आहे. म्हणजे याच्या आता दोन टर्मिनलचं काय घ्या स्टुडंट, एव्हरेज घ्या. म्हणजे मला यांच्या मधला पॉइंट घेणार आहे, मिडल पॉइंट शोधणार आहे स्टुडंट. काय यांचा काय घ्या स्टुडंट, सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो, मिड पॉइंट घ्या स्टुडंट्स. मिड पॉइंट म्हणजे कसा असतो, एनीबडी कसा असेल स्टुडंट, n + m अपॉन कोण असेल स्टुडंट, 2. म्हणजे याचा अर्थ मला जो मिडल पॉइंट मिळणार का स्टुडंट, हा q कुठून मिळाला, तेव्हा m आणि यांच्या इन बिटवीन एक्झॅक्टली स्टुडंट कुठे मिळणार आहे, एक्झॅक्टली कुठे मिळणार स्टुडंट्स, कुठे मिळणार स्टुडंट, सेंटर. ओके, सेंटर कोण होणार आहे. आता पाहू स्टुडंट, याचं एक एक्झाम्पल घेऊ. असे मी हा क्यू मिळवला स्टुडंट, आता मी नेक्स्ट काढतो. पहा स्टुडंट, आता m आणि n चा मधला एक काढतो स्टुडंट. m आणि n चा मधला मी रॅशनल नंबर फाइंड करतो स्टुडंट. चला m आणि n चा मधला रॅशनल नंबर मी काय मानला स्टुडंट, q2 मानला. चला नेक्स्ट रॅशनल नंबर स्टुडंट q2 फाइंड करा. आता q2 फाइंड करण्यासाठी स्टुडंट मी कोणते दोन नंबर घ्यायला पाहिजे, सांगा पाहू स्टुडंट. m and q1 घेऊ शकतो स्टुडंट, कोणता, n and q1 घेणार स्टुडंट. चला एक घेऊ शकतो स्टुडंट, n प्लस काय घेतला, q1 अपॉन किती घेतला स्टुडंट, 2. म्हणजे मला या दोन्हीच्या मध्ये काय मिळेल स्टुडंट, रॅशनल नंबर मिळेल. ओके,
किंवा मी स्टुडंट काय करू शकतो बा हा परफेक्ट घेतला. आता स्टुडंट अजून एक रॅशनल नंबर काढू. मी हा रॅशनल नंबर कुठे मानला हा Q3 मानला स्टुडंट. मग आता हा कुणाचा मधला घ्यायचा स्टुडंट मुला हा जो घेतला मी Q3 घेतला स्टुडंट मुला Q3 किती झाला कोणाचा मधला घेऊ स्टुडंट चला Q1 प्लस कोण घ्यायला पाहिजे m अपॉन किती झाला स्टुडंट 2. ओके मी आता काय करतो स्टुडंट अजून एक रॅशनल नंबर काढतो. ओके 5 स्टुडंट अजून एक रॅशनल नंबर काढतो. चला मी हा इथला रॅशनल नंबर काढतो स्टुडंट. हा रॅशनल नंबर कोणता आहे पहा स्टुडंट हा आहे Q4 मानला. ओके मग आता Q4 इज इक्वल टू किती आहे स्टुडंट बोला कुणाचा नंबर घ्यायचे स्टुडंट हे बघा Q4 आहे म्हणजे मिड पॉइंट मिळणार आहे स्टुडंट कुणाचा m आणि कोण घेणार Q3 म्हणजे आता काय लिहितो स्टुडंट बघा Q3 प्लस काय घेणार m अपॉन किती घेणार 2 गेटिंग रिझल्ट कोणता मिळणार स्टुडंट Q4 इज अ रॅशनल नंबर इन बिटवीन स्टुडंट m and Q3 सेंटर ऑफ स्टुडंट कोणा सेंटर मिळाला Q3 and m चा सेंटर कोण आहे स्टुडंट Q4 आहे. कोण आहे स्टुडंट Q4 आहे. ओके स्टुडंट चला याच्या आता आपल्याला काय प्रॉब्लेम नाही स्टुडंट मी प्रॅक्टिकली एक्झाम्पल घेऊ. चला स्टुडंट चला मी प्रॅक्टिकली एक एक्झाम्पल सेटअप करतो. ओके हे पहा प्रॅक्टिकली एक्झाम्पल. आता हे काय केलंय मी अँटी रॅशनल नंबर साठी हाताळायचं आपल्याला म्हणजे काय केला डेन्सिटी ऑफ द रॅशनल नंबर. डेन्सिटी ऑफ द रॅशनल नंबर स्टुडंट रिप्रेझेंटेड तेव्हा डिटरमाइन इन दिस वे टेकिंग एव्हरेज स्टुडंट एनी टू रॅशनल नंबर एनी टू रॅशनल नंबरचं काय करा एव्हरेज करा. Getting rational number student is a center of two terminal of the rational number student. मग आता मी याचे एक्झाम्पल घेतो. चला स्टुडंट एक्झाम्पल घेऊ. इथं आहे स्टुडंट हा म्हणा हा कोणता होता ह्या नंबर लाईन वर हा m स्टुडंट हा कोण होता हा m. ओके या m चं मॅग्निट्यूड घेऊ मी सांगा स्टुडंट एक रॅशनल नंबर सांगा एवढी किती इथं स्टुडंट रॅशनल नंबर किती हॅलो एक लक्ष द्या. आता m हा रॅशनल नंबर माना स्टुडंट तेव्हा p 5/2 मानला स्टुडंट. सपोज हा n काय मानला स्टुडंट -1 अपॉन किती मानला 2 रॅशनल नंबर आहे का आहे स्टुडंट. याच्या मधला स्टुडंट रॅशनल नंबर मला फाइंड आउट होईल. कोणता रॅशनल नंबर मिळणार स्टुडंट हा मिळेल. हा कोण मानला होता Q1 मानला होता स्टुडंट. चला Q1 रॅशनल नंबरचं मॅग्निट्यूड काढायचे एव्हरेज घ्या स्टुडंट. काय येणार आहे फॉर्म्युला सांगा Q1 इक्वल टू n प्लस कोणाला स्टुडंट m अपॉन कोण आहे स्टुडंट 2. यस त्याच्यानंतर काय आला m किती आला स्टुडंट -1 हाफ. ओके प्लस स्टुडंट m किती आहे 5/2. ओके पहा स्टुडंट अपॉन किती आला 2 आला स्टुडंट. चला यांचा एव्हरेज करा स्टुडंट मला सॉल्व करा किती येणार स्टुडंट हे बघा मी काय करतो 5 आलो लिहितो स्टुडंट हा 2 लिहिला 5/2 मायनस साइन आहे म्हणून असं लिहिला स्टुडंट. ओके काय प्रॉब्लेम आहे का स्टुडंट नो एनी चेंज सर. ओके याच्यानंतर काय झालं स्टुडंट वडला पहा स्टुडंट डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून काय करतो 5 - 1 अपॉन 2 आणि हे बिग डिव्हिजन किती आलं 2 स्टुडंट. ओके वरती किती येणार स्टुडंट चला सांगा स्टुडंट हा 4 अपॉन काय येणार स्टुडंट हे 2 काय केला खाली येणार म्हणजे हा काय आला 4 आला स्टुडंट. गेटिंग रिझल्ट किती आला स्टुडंट 1 म्हणजे हा मिडलचा Q इज इक्वल टू किती आले मॅग्निट्यूड स्टुडंट 1 मॅग्निट्यूड आले. Q इज इक्वल टू मॅग्निट्यूड किती आले स्टुडंट Q1 1 आला. मी अशा पद्धतीने स्टुडंट काय करू शकतो नंबर ऑफ स्टुडंट रॅशनल नंबर फाइंड करू शकतो. ओके काय प्रॉब्लेम आहे स्टुडंट्स हॅलो हॅलो काय झालं रे Q डिटरमाइन केला. ओके म्हणजे Q1 डिटरमाइन केला. ओके स्टुडंट आता मी Q2 डिटरमाइन करतो. ओके Q2 डिटरमाइन करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे स्टुडंट पाहून सांगा. चला Q2 म्हणजे काय कुणाच्या मध्ये स्टुडंट Q2 कुठे येणार आहे हा इथला काढायचा स्टुडंट. चला हा Q2 मान Q2 कुणाच्या मध्ये स्टुडंट कुणाचा सेंटर पॉइंट आहे n आणि कुणाचा आहे Q1. चला म्हणून काय झाला स्टुडंट n प्लस कोण झाला Q1 अपॉन कोण झाला 2. ओके मग आता n किती आहे स्टुडंट -1 हाफ आहे. ओके त्यानंतर Q किती आला स्टुडंट 1 आहे अपॉन किती स्टुडंट 2 गेटिंग रिझल्ट स्टुडंट किती आला रे मध्ये किती 1 हाफ येईल का स्टुडंट्स येईल का येस ऑर नो हा अरे हा 1 आहे स्टुडंट 1 मधनं मायनस हाफ गेला मायनस काय झाले हाफ पॉझिटिव्ह राहील. ओके हा किती येणार आहे स्टुडंट 1 अपॉन किती आला 4 म्हणजे आता Q2 चे मॅग्निट्यूड किती आले स्टुडंट 1/4 करेक्ट 1/4.
त्यानंतर स्टुडंट कोणता काढू आपण हे बघा हा काढू आपण Q3 काढू Q3 कुणाच्या मध्ये स्टुडंट सांगा भाऊ Q3 कुणाच्या मध्ये हा Q3 आला Q3 मध्ये कोण आहे स्टुडंट हा दिसतंय का तुम्हाला मिडल पॉइंट कुणाचा आहे स्टुडंट Q1 आणि कुणाचा आहे M म्हणजे काय झालं स्टुडंट बोला Q1 प्लस कोण झाला M अपॉन कोण आहे स्टुडंट तो एव्हरेज दिसते स्टुडंट म्हणजे आता हा मिड पॉइंट मिळणार मला म्हणजे मिड पॉइंट कोण असणार स्टुडंट रॅशनल नंबर कुणाचा म्हणला या टर्मिनल आणि या टर्मिनल म्हणला फर्स्ट टर्मिनल कोणता आयटम केले Q1 सेकंड टर्मिनल कोणता आहे या गेटिंग बॅक ला स्टुडंट एव्हरेज मग आता Q1 किती आहे स्टुडंट 1 Q1 किती 1 M किती म्हणला स्टुडंट 5/2 ओके 5/2 अपॉन किती आहे 2 ओके स्टुडंट असं नाही करायचं स्टुडंट 2 टू कॅन्सल असं नाही असं कॅल्क्युलेशन नाही करायचं काय काय मला असं होतं हे सर हे 2 टू कॅन्सल आणि 1 + 5 6 असं नाही करायचं ओके इकडे लक्ष द्या मग याचा अर्थ काय आहे स्टुडंट इकडे लक्ष द्या हा 2 ला 2 लिहिला स्टुडंट बिग डिव्हिजन याचा एलसीएम घ्या स्टुडंट इथं 1 आहे स्टुडंट हा किती आहे 5 अपॉन किती 2 ओके मला काय करायचं स्टुडंट बोथ साइड पण इथं डिनॉमिनेटर किती आणायचं स्टुडंट 2 आणायचा 2 ने मल्टिप्लाय करा 2 ने डिवाइड करा स्टुडंट ओके मग आता रिझल्ट किती येणार आहे स्टुडंट हे पहा इथं किती येणार आहे हा किती आला बघा 2 अपॉन 2 प्लस 1 अपॉन किती आला किती आला स्टुडंट 5 अपॉन 2 अपॉन किती आला 2 ओके आता मध्ये काय झालं स्टुडंट डिनॉमिनेटर सेम ओके मग आता न्यूमरेटरचं काय करायचं स्टुडंट ऍडिशन ओके हा आला 2 प्लस 5 अपॉन किती आला 2 ओके गेटिंग रिझल्ट काय आला स्टुडंट 7 अपॉन 2 अपॉन 2 ओके 7 अपॉन किती आला 4 ओके हा 2 खाली 4 मग याचा अर्थ मला स्टुडंट हा पॉइंट मिळाला हा पॉइंट किती मिळाला स्टुडंट किती 7 अपॉन किती मिळाला स्टुडंट 4 7 अपॉन किती मिळाला 4 आता मी कोणता काढणार स्टुडंट हे बघा Q4 काढू शकतो सेम वे हा सेम वे काढू शकतो ओके हे पहा स्टुडंट कळतंय का तुम्हाला लिहिताना कळायचं नाही म्हणून आता मी काय करतो याला एक बॉक्स बनवून ठेवतो ओके हा बॉक्स आहे हा आहे स्टुडंट याचा हा एक बॉक्स आहे स्टुडंट लिहिताना कन्फ्युजन होईल ब्लॅक बोर्ड वर सापडलं पाहिजे तुम्हाला ओके हा चला मोठे सुजल बरं ठीक आहे चला स्टुडंट हे बघा इरॅशनल नंबर पहा स्टुडंट इरॅशनल नंबर कसा असतो स्टुडंट हे बघा इरॅशनल नंबर साठी पाहू इरॅशनल नंबर एक रिप्रेझेंटेशन साठी पहा P/Q च्या फॉर्म मध्ये असू शकतो का यस स्टुडंट हे बघा Q इज काय स्टुडंट नॉट इक्वल टू काय स्टुडंट 0 मग आपण पुन्हा स्टुडंट P/Q हा तो फॉर्म कुठे लिहितो स्टुडंट रॅशनल नंबरला मग हा इथे का दाखवला जाईल तर याचा आपण स्टुडंट मी हा सांगतो P/Q चा रिझल्ट काय असणार स्टुडंट नॉन टर्मिनेटिंग कसा असणार स्टुडंट नॉन टर्मिनेटिंग स्टुडंट्स नॉन टर्मिनेटिंग अँड का स्टुडंट्स बोला नॉन काय असणार स्टुडंट रिकरिंग असणार आहे असा जर आला जर स्टुडंट हा गिवन कोणता आहे स्टुडंट इरॅशनल नंबर पण स्टुडंट रॅशनल आणि इरॅशनल नंबर मध्ये आपण डिफरन्शिएट करण्यासाठी स्टुडंट काय वापरतो रे अंडर रूट मध्ये असा आपण नंबर ठेवतोय स्टुडंट पहा कोणता ठेवतोय असा मी होल नंबर ठेवतो ओके होल नंबरच्या ऐवजी कोणता ठेवणार स्टुडंट बोला इंटिजर नाही बोलणार स्टुडंट कोणता ठेवायचा असतो रे स्टुडंट कोणता ठेवणार नॅचरल नंबर्स ठेवायचा ओके मला सांगा स्टुडंट हे कोण सांगताय स्टुडंट डांगे सांगू शकतो का 5 स्टुडंट्स हा माझा आहे -2 किंवा हा आहे स्टुडंट मायनस किती आहे स्टुडंट -8 आहे हा नंबर कसला आहे स्टुडंट कोण सांगताय एनीबडी √-2 हा कोणता आहे नो स्टुडंट कोणता आहे बरं सोपा देतो स्टुडंट हा करेक्ट इमॅजिन नंबर स्टुडंट हा इमॅजिन केला आहे स्टुडंट तुम्ही म्हणता हा त्याचा रूट माहिती हा यस सर हा कोणता स्टुडंट्स कसला नंबर आहे सांगा बरं सिंपल थिंग कसला नंबर आहे √-4 कसला आहे स्टुडंट्स इमॅजिन करेक्ट आहे तुम्ही आतापर्यंत तुम्हाला कोणी शिकवलं का कोणत्या सरने पहा स्टुडंट तुम्हाला हे माहिती किती माहिती आहे हा 4 आहे हे 4 साइन केले स्टुडंट हा 2 आहे तुम्हाला हे माहिती आहे स्टुडंट याचा पॉझिटिव्ह साइन म्हणून हा पॉझिटिव्ह येतो तुम्हाला हे माहिती आहे स्टुडंट एक लक्ष द्या मी हा -2 लिहिला आणि स्टुडंट हा काय केला -2 लिहिला तर याचा रिझल्ट किती येणार आहे स्टुडंट 2 येणार आहे हे माहिती आहे तुम्हाला स्टुडंट पण मला हे नाही माहिती स्टुडंट तुम्हाला पहा बघा -2 × 2 याचा रिझल्ट कोण सांगू शकतो स्टुडंट सांगू शकत नाही
मग हा नंबर कसला आहे स्टुडंट इमॅजिनरी नंबर आहे ओके मग याचा अर्थ हे बी कळायला पाहिजे स्टुडंट पण आता मी नॅचरल नंबर असाच ठेवणार आहे स्टुडंट कॅनॉट बी कम्स आउट द रूटच्या बाहेर येणारच नाही स्टुडंट याला मी काय बोलणार स्टुडंट इरॅशनल नंबर बोलणार मग याचा अर्थ काय बोलणार स्टुडंट ज्याचा रूट काढता येत नाही स्टुडंट असे मग आपण जनरल स्टुडंट आणि हे जे फॅशन आहे स्टुडंट हे जे मेथड आहे स्टुडंट हे काय करतो आपण पहा स्टुडंट हे पहा 90 जनरल स्टुडंट 99% हेच मेथड आपण इरॅशनल नंबर साठी वापरतो ओके मग आता सांगा स्टुडंट मी इरॅशनल नंबर साठी सांगितलं तुम्हाला हे पहा हा रॅशनल नंबर हे पहा नॅचरल नंबर घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 हा 10 11 12 हा 13 हा काय आला 40 50 झाला 60 70 80 90 आणि हा किती झाला 20 बस मी इथपर्यंत घेतो आता पहा स्टुडंट 99% अशी मेथड वापरतो आपण आता 1 हा काय स्टुडंट कसला नंबर आहे एनीबॉडी स्टुडंट 1 कसला आहे हा नॅचरल आहे तो रॅशनल नंबर आहे की स्टुडंट 1 यस इरॅशनल आहे का इरॅशनल आहे का नो हा ठीक आहे हा याचा अर्थ हा रूटच्या बाहेर येणार आहे स्टुडंट ओके या सर्वांना रूट टाका स्टुडंट सर्वांना रूट टाकून द्या यस मी टाकून दिलं स्टुडंट सर्वांना रूटच्या अंडर ठेवून दिलं ओके स्टुडंट पहा मी सर्वांना ठेवणार आहे स्टुडंट आणि आता तुम्हाला विचारणार आहे स्टुडंट व्हिच इज इरॅशनल नंबर स्टुडंट्स कोणता आहे तुम्ही याची फोड नाही करायचं स्टुडंट कंपोजिट नंबर नाही म्हणायचा ओके कंपोजिट नंबर नसला पाहिजे स्टुडंट पहिली गोष्ट ओके मग आता मला सांगा स्टुडंट कोणता आहे रे 5 स्टुडंट 1 तर बाहेर गेला ना रूटच्या म्हणजे साधे इरॅशनल रॅशनल आहे स्टुडंट हा येऊ शकतो का नो अरे बा अंडर 2 चं रूट निघणार आहे स्टुडंट नाही तुम्हाला माहित नाही याचा अर्थ माहित नाही म्हणजे कसं आहे स्टुडंट असं आहे ते कसं आहे स्टुडंट नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग रूट आहे स्टुडंट म्हणजे ऐका स्टुडंट अंडर रूट 2 ची मॅग्निट्यूड किती आहे स्टुडंट 1.721 समथिंग असे मॅग्निट्यूड आहे स्टुडंट म्हणजे याचा अर्थ काय लागेल असे नॉन कसं आहे स्टुडंट टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग आहे स्टुडंट ओके मग आता स्टुडंट 3 ची कशी आहे स्टुडंट पहा ते मी आपल्याला हे नाही आता शिकवायचं स्टुडंट चला हा 4 बाहेर येईल का यस स्टुडंट मग 4 हा इरॅशनल नंबर आहे का नो सर हा 5 येणार आहे स्टुडंट नो हा आहे का यस इरॅशनल नंबर 6 चे कोड होते स्टुडंट हा कंपोजिट नंबर आहे ओके तो सोडून द्या त्यानंतर 7 स्टुडंट त्यानंतर 8 नाही येणार स्टुडंट 9 येणार का नो 10 येणार का नो स्टुडंट असा प्राईम नंबर शोधला आहे तो काय होणार कंपोजिट नाही आणि स्टुडंट स्क्वेअर रूटच्या बाहेर येत नाही हा याच्यानंतर कोण येणार स्टुडंट 13 ओके त्याच्यानंतर 5 स्टुडंट 44 होते 15 होते 16 होते स्टुडंट 17 येऊ शकतो का नो त्यानंतर 19 येऊ शकतो का नो स्टुडंट हे काय म्हणजे स्टुडंट इरॅशनल नंबर स्टुडंट हे काय इरॅशनल नंबर हे इरॅशनल नंबर रिप्रेझेंटेशनची मेथड आहे स्टुडंट ही कोणती मेथड आहे 5 स्टुडंट ही कोणती रिप्रेझेंटेशन मेथड आहे स्टुडंट ओके आणि हे सर्व वापरली जाते हेच मेथड काय होते स्टुडंट सर्व मग आता सांगा स्टुडंट यांची व्हॅल्यू कशी आहे स्टुडंट फिक्स आहे का स्टुडंट इरॅशनल नंबरचं मॅग्निट्यूड फिक्स आहे का स्टुडंट नो फिक्स आहे का स्टुडंट नो का स्टुडंट हा कसा आहे स्टुडंट नॉन टर्मिनेटिंग आहे स्टुडंट ह्याचा एंडच होत नाही म्हणजे याचा अर्थ स्टुडंट यांचा रिमाइंडर 0 होतच नाही स्टुडंट आणि स्टुडंट यांचा जो ग्रुप आहे तो रिपीट होत नाही नॉन रिकरिंग आहे मग याला काय म्हणतो स्टुडंट मी इरॅशनल नंबर बोललो तर अशा इरॅशनल नंबरला स्टुडंट मला यांना हा नंबर स्टुडंट हिया वॉकिंग लाईन वर स्टुडंट लक्ष द्या हे कोणते आहे स्टुडंट वॉकिंग लाईन आहे हा माझा 0 आणि हे कोणते आहे स्टुडंट RHS ही काय आहे स्टुडंट चला LHS ओके हे कोणते आहे स्टुडंट पॉझिटिव्ह हे कोणते आहे स्टुडंट निगेटिव्ह ओके स्टुडंट या डायरेक्शननी स्टुडंट पॉझिटिव्ह असेल आणि या डायरेक्शन काय असेल स्टुडंट निगेटिव्ह आहे या स्टुडंट मला सांगा पहा स्टुडंट या डायरेक्शनने पॉझिटिव्ह या डायरेक्शनने निगेटिव्ह इथे सेंटरला 0 याला रेफरन्स पॉइंट बोलू शकतो मी पहा स्टुडंट रेफरन्स पॉइंट का बोलतो स्टुडंट मी रेफर करतोय स्टुडंट मी मानलाय स्टुडंट ऍझ्युम केलाय स्टुडंट कन्सिडर केलाय या इकडून स्टुडंट राईट हँड साइडला पॉझिटिव्ह ऍझ्युम करा स्टुडंट या पॉइंट पासून या स्टुडंट लेफ्ट हँड साइडला निगेटिव्ह ऍझ्युम करा म्हणून याला मी काय म्हणलाय स्टुडंट रेफरन्स पॉइंट म्हणलाय
काय म्हणलाय स्टुडंट याला मी काय म्हणलाय स्टुडंट्स रेफरन्स पॉइंट ओके या रेफरन्स पॉइंट मानलेला आहे तर मग मला सांगा स्टुडंट हे रॅशनल नंबर आहेत मग ह्या लाईन वर कुठेतरी असेल का स्टुडंट 100% असणार आहे स्टुडंट पण आपल्याला दाखवणं एवढं सोपं आहे स्टुडंट नाही का तर स्टुडंट हा नॉन टर्मिनेटिंग आहे नॉन कसा आहे स्टुडंट नॉन रिकरिंग आहे मग नंबर लाईन वर दाखवणं एवढं सोपं नाहीये स्टुडंट मग याला दाखवण्यासाठी मी कोणते मेथड वापरणार आहे स्टुडंट युजिंग मेथड ओके कोणते मेथड यूज करणार आहे स्टुडंट चला मेथड यूज करणार आहे स्टुडंट चला या मेथडला आपण काय बोलणार आहोत स्टुडंट irrational number representing odd number line ओके मग नेक्स्ट पॉइंट चला स्टुडंट कोणता झाला चला स्टुडंट irrational number representing odd number काय स्टुडंट लाईन कसे रिप्रेझेंटेशन करायचे हाऊ टू रिप्रेझेंट स्टुडंट चला आता याच्यासाठी पाहू आपण चला स्टुडंट पहा स्टुडंट याच्यात मी हा नंबर सपोज केला स्टुडंट हा 2 नंबर हा काय केला स्टुडंट नंबर लाईन वर शो केला 2 नंबर काय बोललो स्टुडंट नंबर लाईन वर शो केला ओके स्टुडंट मी इकडे दाखवतो आता हा नंबर दाखवण्यासाठी स्टुडंट कोणते मेथड वापरायचे हे बघा ट्रायंगल मेथड वापरायचे आणि ट्रायंगल मेथड मध्ये कोणते वापरायचे स्टुडंट राईट अँगल ट्रायंगल मेथड कोणते वापरायचे स्टुडंट चला राईट अँगल ट्रायंगल मेथड राईट अँगल कोणता स्टुडंट राईट अँगल ट्रायंगल ओके हे मेथड वापर राईट अँगल ट्रायंगल मध्ये स्टुडंट साइड डिटरमाइन करण्यासाठी काय वापरतो आपण स्टुडंट साइड डिटरमाइन करण्यासाठी अकॉर्डिंग टू स्टुडंट काय वापरतो आपण बोला स्टुडंट पायथागोरस थेरम पायथागोरस काय वापरतो स्टुडंट थेरम यूज करतो ओके पायथागोरस थेरम आपल्याला माहिती आहे स्टुडंट मग आपल्याला हा मला फिट करायचा आहे स्टुडंट हा मला युटिलाइज करायचा आहे स्टुडंट कोणता नंबर दाखवायचा अंडर रूट 2 मग आता माझ्या डोक्यात स्टुडंट काय येण्यापासून तुला पेटेपासून स्टुडंट मला ट्रायंगलला स्टुडंट किती साइड असतात स्टुडंट किती साइड असतात ओके किती साइड असतात स्टुडंट बोला ट्रायंगलला हा 3 साइड असेल स्टुडंट पहा मी काय करतो ही नंबर लाईन आहे माझी ओके स्टुडंट या नंबर लाईन वर स्टुडंट मला ट्रायंगल लाईन करायचं आहे पहा या नंबर लाईन ट्रायंगलला काढतो स्टुडंट हा ट्रायंगल का ओके मग आता पायथागोरस किती ट्रायंगल असेल स्टुडंट राईट अँगलचे 3 30 60 90 स्टुडंट आणि दुसरा कोणता असेल 45 90 ओके पास हा राईट अँगल आहे का स्टुडंट यस राईट अँगल आहे का यस स्टुडंट पहा मी हा कुठून दाखवणार स्टुडंट हा नंबर अंडर रूट कुठल्या साइडला असेल स्टुडंट कॉमन सेन्स सांगा स्टुडंट कुठल्या साइडला असायला पाहिजे हा पॉझिटिव्ह इकडे कुठेतरी असेल मग याचा अर्थ इकडे कुठेतरी हा नंबर असणार स्टुडंट मग आपल्याला दाखवण्यासाठी ट्राय करू चला हा नंबर मग मी इकडल्या साइडला स्टुडंट ही साइड कोणती पॉझिटिव्ह साइड आहे ओके हा कोण झाला स्टुडंट 0 काय झाला स्टुडंट रेफरन्स पॉइंट ही दोन्ही इकडे ओके मग स्टुडंट मी पायथागोरस थेरम काय करणार स्टुडंट फिट करणार आहे ओके मग मी काय करू स्टुडंट हा 1 घेतो हा एक 1 घेतला तुला हा हाईट किती घेतली 1 घेतली याचा अर्थ स्टुडंट हायपोटेन्यूस किती स्टुडंट हायपोटेन्यूस हा हायपोटेन्यूस किती आला स्टुडंट हे बघा अंडर रूट किती आला 2 आला ओके अंडर रूट 2 आला आता मी काय करणार स्टुडंट युजिंग कंपास काय करणार स्टुडंट युजिंग कंपास स्टुडंट हे पहा 1 8 कसा आला स्टुडंट पायथागोरस माहिती आहे तुम्हाला तर नसेल माहिती तर मी ह्याला आयझूम करतो स्टुडंट चला हा बोलो हे हा बी आणि सी ट्रायंगल झाला स्टुडंट एबीसी ट्रायंगल झाला का यस पायथागोरस काय सांगितलं स्टुडंट बोला AC स्क्वेअर इक्वल टू काय असतो स्टुडंट चला AB ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय झाला स्टुडंट BC ब्रॅकेट स्क्वेअर ओके काय झालं स्टुडंट BC ब्रॅकेट स्क्वेअर झाला त्याच्यामुळे काय होणार स्टुडंट हा किती 1 1 चा स्क्वेअर प्लस 1 1 चा स्क्वेअर किती आला आन्सर स्टुडंट 2 आणि हा कोण झाला AC स्क्वेअर झाला आपल्याला काय करायचं स्टुडंट AC कोण आहे हायपोटेन्यूस आहे हायपोटेन्यूस किती आला स्टुडंट अंडर रूट 2 आला सिंपल थिंग आहे स्टुडंट याच्या नंतर स्टुडंट मी इकडे लिहितो पहा स्टुडंट हे लिहिलंय याच्या नंतर हा पार्ट लिहिलाय स्टुडंट ओके मी हा पार्ट या पार्टला स्टुडंट हे नंबर 1 पार्ट करतो ओके त्यानंतर हा लिहिला स्टुडंट थर्ड पार्ट इकडे लिहितोय स्टुडंट ओके या नंबर लाईनला आता AC आता काय करायचं स्टुडंट युजिंग कंपास स्टुडंट काय करा कंपास
काय झालं स्टुडंट कंपास यूज करा ओके कंपास यूज केल्यानंतर स्टुडंट मी सर्कल ड्रॉ करणार आहे ओके सिलेक्ट रेडियस स्टुडंट सिलेक्ट स्टुडंट रेडियस स्टुडंट किती रेडियस r इज इक्वल टू किती करा स्टुडंट AC डिस्टन्स किती स्टुडंट किती आलं ते आता √2 आणि आपल्याला किती पाहिजे म्हणतात √2 चला स्टुडंट AC डिस्टन्स सिलेक्ट करा हा मला कोणता होता स्टुडंट 0 हे डिस्टन्स किती स्टुडंट चला हे डिस्टन्स किती आहे हा राईट अँगल आहे हा A म्हणला हा B म्हणला हा C म्हणला स्टुडंट चला मी डिस्टन्स किती सिलेक्ट केलं स्टुडंट तुला √2 किती 2 √2 एवढा डिस्टन्स सिलेक्ट करा स्टुडंट असं कंपास मध्ये ओके आणि कंपास ने असं काय करा स्टुडंट ड्रॉ द आर्क काय करा स्टुडंट काय करायचं स्टुडंट काय करा स्टुडंट ड्रॉ दी आर्क ड्रॉ करा स्टुडंट आर्क ड्रॉ केला तर काय होणार स्टुडंट बोला ए बा असा आर्क येईन का स्टुडंट्स येईन का स्टुडंट असा आर्क येईन का यस मग मला सांगा हे डिस्टन्स आणि स्टुडंट्स हे डिस्टन्स किती असेल कसे अरे हा काय होणार आहे हा सर्कल तयार होईल स्टुडंट ओके पण आपल्याला काय करायचं स्टुडंट इकडे डिस्टन्स तेवढंच होणार स्टुडंट मग मला सांगा जिथे हे डिस्टन्स येणार आहे त्या पॉइंटला स्टुडंट हे जे माझं डिस्टन्स आहे या डिस्टन्सला मी काय बोलणार आहे स्टुडंट √2 डिस्टन्स म्हणजे या ठिकाणी मला कोणता पॉइंट आहे स्टुडंट √2 आणि √2 कोणता आहे स्टुडंट कोणता नंबर आहे स्टुडंट √2 कोणता नंबर आहे इरॅशनल नंबर आहे स्टुडंट म्हणजे इरॅशनल नंबर रिप्रेझेंटेशन करण्यासाठी मी काय वापरला स्टुडंट बायनरी वापरला इन दिस वे रिप्रेझेंटिंग द इरॅशनल नंबर ऑन अ नंबर लाइन कुठे केला नंबर लाइन मी याच्या आधी दोन एक्झाम्पल घेईन स्टुडंट ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल चला पुढे नेक्स्ट कुणाला डाऊट आहे स्टुडंट्स बोला हा ठीक जनरली कॉम्पोजिट नंबर ओके बरोबर आहे ते बी मध्ये स्टुडंट आता कसं आहे ना दोन क्वेश्चन आहे स्टुडंट ऐक माझा ऐका स्टुडंट तू बी मध्ये पण आता ते आपल्याला माहित पाहिजे स्टुडंट आता ते काय माहित पाहिजे ऐका इकडे लक्ष त्यासाठी तुम्हाला हे माहित पाहिजे इकडे लक्ष स्टुडंट हे बघा रॅशनल नंबर इकडे लक्ष आहे म्हणजे तुम्हाला कळलं रॅशनल नंबर इनटू रॅशनल नंबर काय रिझल्ट येईल ब्रेक सांगा भाऊ काय रिझल्ट येईल हे रिझल्ट माहित पाहिजे काय रॅशनल नंबर इनटू रॅशनल नंबर काय येईल स्टुडंट्स कोणता नंबर डेव्हलप होईल सांगा बरं मग हे माहित पाहिजे हा करेक्ट रॅशनल नंबर यायला पाहिजे ओके मग आता मला सांगा स्टुडंट मला अजून एक सांगा हे माहित पाहिजे रिझल्ट तुम्हाला irrational number स्टुडंट इनटू irrational नंबर याचा रिझल्ट कोण सांगतोय स्टुडंट सांगा हे तुम्ही आज पहा स्टुडंट हे सर्च करा मग मी तुम्हाला पुढे शिकवतो ओके त्याच्यानंतर स्टुडंट आज तुम्ही नेट पहा स्टुडंट हे रॅशनल नंबर मी सांगतोय स्टुडंट काय पाहायचं असतं तुम्हाला थोडं होमवर्क irrational नंबर इनटू irrational नंबर स्टुडंट यांचा रिझल्ट काय ते पाहावं लागेल या दोन्हीचा रिझल्ट पहा स्टुडंट आणि मला उद्या ओके याचा रिझल्ट पहा मग मी सांगतो स्टुडंट हा कसा येणार आपण काय समजू हा रिझल्ट माहित पाहिजे स्टुडंट ओके मग मला काय पाहिजे स्टुडंट इरॅशनल नंबरचे ऑपरेशन माहित पाहिजे कोणते ऑपरेशन असतात हे रिसर्च करा चला आज तुम्ही थोडासा होमवर्क करा स्टुडंट चला ऍडिशन सर्चिंग करा इरॅशनल नंबरचे ऍडिशनचा रिझल्ट काय तो स्टुडंट इरॅशनल नंबरचा स्टुडंट सबट्रॅक्शनचा रिझल्ट काय तो स्टुडंट आणि त्याच्यानंतर स्टुडंट मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट काय तो मी शोधायचा स्टुडंट रॅशनल आणि इरॅशनल मधला आणि स्टुडंट कोड नंबर आहे डिव्हिजन ओके यांचे रिझल्ट शोधा मग तुम्हाला सगळं कळेल डिस्क्राइब हे नॉलेज तुम्हाला काय आहे ओन नॉलेज पाहिजे स्टुडंट हे कॉम्पिटिटिव्ह लेवल नॉलेज असतं स्टुडंट ऍडिशन करा रॅशनलची इरॅशनल की करू शकतो का केला तर कोणती फिगर एखादे रॅशनल येईन का इरॅशनल एवढं शोधायचं स्टुडंट जमन का मी सांगतो तुम्हाला नंतर आता क्लास टाइम तुम्ही आलाय स्टुडंट हे बा हे काय करतो मी नंतर तुम्हाला सांगून देतो ओके तुम्ही काय करा आपण आज तुम्हाला थोडंसं लिटल बिट वर्क स्टुडंट होमवर्क एवढं तुम्ही शोधून ठेवा मी नंतर सांगतो ओके चला नेक्स्ट स्टुडंट आपला पॉइंट झाला चला मला काय करायचं स्टुडंट √5 हा एक नंबर काय करायचं नंबर लाईन मध्ये रिप्रेझेंटेशन करू स्टुडंट त्याच्यानंतर कोणता करू 7 नंबर रिप्रेझेंटेशन करू ओके आता हे दोन नंबर केले का तुम्हाला लक्ष द्या चला स्टुडंट मला सांगा याच्यासाठी एक ट्रायंगल काढा ओके याच्यासाठी एक ट्रायंगल काढला स्टुडंट
आणि याच्यासाठी एक ट्रायंगल काढा स्टुडंट. आणि आता तुम्ही ऍझ्युम करा स्टुडंट, हा ट्रायंगल कोणता आहे? राईट अँगल. हा ट्रायंगल कोणता आहे स्टुडंट? राईट अँगल. ओके, कुणाच माईक वाजता दे स्टुडंट, मग कान फाटल वाजवू नका. हा ए, हा कोण मला बी, हा सी, हा कोण मला मे, हे वा के, हा एल, आणि हा कोण आहे एम. असं मी मानलं स्टुडंट. आता मला सांगा हे अंडररूट हा किती आला पाहिजे स्टुडंट? मला अंडररूट किती आला पाहिजे? 5. आणि हा अंडररूट किती आला पाहिजे स्टुडंट? 7. ओके, मग मला सांगा स्टुडंट कुणाच्या दोन साइडच्या स्क्वेअरचं एडिशन अंडररूट 5 येईल स्टुडंट? कोण सांगतंय? कोण सांगतंय स्टुडंट? एनीबडी? रिझल्ट इज गेटिंग स्टुडंट. सांगा कोण सांगतंय? ही साइड किती घ्यावं स्टुडंट? ही 2 घेऊ का? आणि ही साइड 1 घेतली स्टुडंट. ओके, तर याचा अर्थ मला अंडररूट 5 मिळून का? येस ऑर नो स्टुडंट? फास्ट सांगा. येस ऑर नो? यस. मग याचा अर्थ मला फायनल झालं स्टुडंट. चला याचे फायनल कसं वापर स्टुडंट? सांगा AC स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू काय आला स्टुडंट? BC स्क्वेअर प्लस काय आला स्टुडंट? AB काय आला स्टुडंट? स्क्वेअर. मी ऍडजस्टमेंट केली स्टुडंट. मला कोणती साइड पाहिजे होते? अंडररूट 5. आणि इकडे कोणता पाहिजे स्टुडंट? अंडररूट 7. ओके, आता पहा स्टुडंट, ही 1 2 साइड घ्या. हा 2 चा स्क्वेअर करा प्लस काय करा? 1 चा स्क्वेअर स्टुडंट. ओके, गेटिंग रिझल्ट किती आला? 4 + 1 4 + 1 म्हणजे किती? 5. म्हणजे काय आला स्टुडंट? AC स्क्वेअर आला. आणि AC इज इक्वल टू किती आला स्टुडंट? अंडररूट 5. मग आता काय करायचं स्टुडंट? कोण सांगतंय? एनीबडी स्टुडंट? हे बघा हा नंबर लाईन वर, हे बघा ही नंबर लाईन आहे स्टुडंट. ओके, या नंबर लाईन वर इथे कोणता पॉइंट घ्या स्टुडंट? हा 0 घ्या. ओके, 0 पासून स्टुडंट हा ट्रायंगल माहित झालाय मला. कोणता ट्रायंगल माहित आहे स्टुडंट? हे इकडे 2 अंतर घेऊ शकतो. इथून 1 गेला स्टुडंट, हा 1 आहे. ओके, आणि हा कोणता आला स्टुडंट? अंडररूट किती आला? 5. हा किती आला स्टुडंट? अंडररूट 5. याला मी बोललो A, हा बोललो B, हा बोललो C स्टुडंट. मग किती डिस्टन्स सिलेक्ट करा स्टुडंट? AC एवढा डिस्टन्स सिलेक्ट करा. AC एवढा डिस्टन्स सिलेक्ट करा स्टुडंट. इथून काय करा? एक आर्क घ्या. आणि हा आर्क म्हणजे हा पॉइंट मध्ये किती असेल स्टुडंट? अंडररूट किती असेल? बोला पाहू स्टुडंट किती असेल? अंडररूट 5. म्हणजे मी नंबर लाईन मध्ये काय करा? रिप्रेझेंटेशन करून टाकला स्टुडंट. ओके, नाईस. आता मग म्हणजे कळत तुम्हाला अंडररूट 3 घेतला. पण काय घेणार सांगा मला, म्हणजे तुम्हाला कळत. जाऊ सोपं घेऊ. एक साइड किती घ्यायला पाहिजे स्टुडंट? हा पहा मी अंडररूट किती घेतला? हे बाई 1 घेतला स्टुडंट. ही साइड किती घेतली? 1. आणि ही किती घेतली स्टुडंट? अंडररूट 2 घेतला. मग आता नंबर लाईन वर आपल्याला कोणता घ्यायला सोपं आहे? पहा हे डिस्टन्स किती? आपण याच्या आधी काढला होता. हा किती केला होता? अंडररूट 2 इथपर्यंत डिस्टन्स स्टुडंट 0 पासून. आणि हे किती घेतला? मी 1 मानला. ओके, 1 माना. आता किती रिझल्ट पहा स्टुडंट. हे बा MK. ओके, फायदा कसं वापरा स्टुडंट? MK इज इक्वल टू काय आला? KL ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ML ब्रॅकेट स्क्वेअर. ओके स्टुडंट, आता काय आहे? KL किती आला स्टुडंट? 1. 1 चा स्क्वेअर. ओके, हा MN चा स्क्वेअर स्टुडंट. अंडररूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, किती येणार स्टुडंट? हा 1 येणार आहे. हा किती येणार स्टुडंट? सांगा पाहू स्टुडंट. 2 किती आला रिझल्ट? 3 आला स्टुडंट. हा कोण आहे? MK ब्रॅकेट स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट स्टुडंट बोथ साइड. MK इज इक्वल टू किती आला? अंडररूट 3. मग आता काय करा स्टुडंट? याचा ग्राफ काढण्यासाठी स्टुडंट पहा मी एवढा डिस्टन्स सिलेक्ट करणार आहे. हे डिस्टन्स कोणता आहे स्टुडंट? हा कोण आहे? M. आणि हा कोण आहे स्टुडंट? K. इथून काय करा स्टुडंट? चला काय करायचं स्टुडंट? इथून काय करा? कर्व लाईन करा. म्हणजे हे डिस्टन्स किती आला स्टुडंट? चला हे डिस्टन्स किती आला? अंडररूट किती आला? 3. ओके, समजतंय का स्टुडंट? हॅलो हॅलो स्टुडंट्स, येते लक्षात? हा, हे अशा पद्धतीने स्टुडंट झाले नंबर लाईन वर स्टुडंट ही रॅशनल नंबर रिप्रेझेंटेशन मेथड. ओके, काय कुणाला डाऊट असेल तर नाही स्टुडंट विचारायचं. सर हा नाही आला मी लगेच सांग. ओके, तुम्ही आज आहे ना हा एवढा जॉब कर. ओके.